नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की तुमच्या व्यवसायाची जी गोष्ट आहे, जी कथा आहे, तीच तुमची सगळ्यात मोठी ताकद कशी असू शकते. चला तर मग सुरू करूया. समजा तुमचा बिझनेस एकदम मस्त चाललाय, प्रॉडक्ट्स चांगले आहेत, कस्टमर्स पण खुश आहेत, सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. पण या सगळ्या धावपळीत एक महत्त्वाची गोष्ट मागे राहतेय का? आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाची कथा लोकांपर्यंत पोचतीये का? बघा, एका बाजूला आहे तुमची मेहनत, तुमचं जबरदस्त प्रॉडक्ट, आणि दुसऱ्या बाजूला आहेत तुमचे ग्राहक. पण जर तुमच्या संघर्षाची, तुमच्या पॅशनची गोष्टच लोकांपर्यंत पोहोचली नाही, तर मग तुमच्या कामाचा तो खरा इम्पॅक्ट कसा पडणार, नाही का? कारण बघा, आजचं जग डिजिटल आहे. तुमचा बिझनेस फक्त तुमच्या दुकानात किंवा ऑफिसपुरता राहिलेला नाहीये. तो आता लोकांच्या मनात आणि त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर चालतो. खरं तर लोकांच्या मनात तुमची काय इमेज आहे यावरच सगळं काही अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या पहिल्या सेक्शनकडे वळतोय, जिथे एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. मग प्रश्न हा आहे की लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आजच्या काळात नेमका कोणता आहे. याचं उत्तर एका शब्दात आहे: मीडिया कव्हरेज. म्हणजे बघा ना, आज आपल्याकडे कितीतरी माध्यमं आहेत, न्यूज वेबसाईट्स आहेत, मोठे मोठे यूट्यूब चॅनल्स आहेत, आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुक तर आहेतच. ह्याच प्लॅटफॉर्म्सवर तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोचते, आणि कधीकधी तर ती व्हायरलसुद्धा होते. चला आता आपल्या दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊया. आणि हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण इथे आपण विश्वास आणि सोशल प्रूफ या दोन जबरदस्त संकल्पनांबद्दल बोलणार आहोत. एक क्षण विचार करा, आजच्या काळात कोणताही कस्टमर असो, इन्व्हेस्टर असो किंवा एखादा बिझनेस पार्टनर तुमच्याशी संपर्क साधण्याआधी ते पहिली गोष्ट काय करतात? अगदी बरोबर. ते सरळ गुगलवर तुमचं नाव टाकून सर्च करतात. आणि विचार करा, जेव्हा त्यांना तिथे तुमच्याबद्दलची एखादी न्यूज स्टोरी, तुमची मुलाखत किंवा एखादा व्हिडिओ दिसतो, तेव्हा नकळतच त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक विश्वास तयार होतो. हा जो फर्स्ट इम्प्रेशन आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो. याच गोष्टीला सायकॉलॉजीमध्ये सोशल प्रूफ असं म्हणतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा लोकांना दिसतं की अरे, एखादं मोठं मीडिया हाऊस किंवा एखादा न्यूज चॅनल तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतोय, तेव्हा त्यांच्या मनाला एक प्रकारची खात्री पटते. त्यांना वाटतं की हो, यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. ही एक खूप पॉवरफुल गोष्ट आहे. आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलूया जो कदाचित या सगळ्याचा गाभा आहे, आणि तो म्हणजे गोष्ट महत्त्वाची आहे, जाहिरात नाही. यातला फरक खूप सोपा आहे. जाहिरात काय करते? ती फक्त ओरडून सांगते, मी चांगला आहे, माझं प्रॉडक्ट घ्या. पण एक चांगली गोष्ट, एक चांगली स्टोरी, ती हे ओरडून सांगत नाही. ती तुमच्या प्रवासातून, तुमच्या संघर्षातून आणि तुमच्या व्हॅल्यूजमधून हे लोकांना दाखवून देते की तुम्ही नक्की का आणि कसे चांगले आहात. आणि याचा जो इम्पॅक्ट होतो ना, तो खूप खोलवरचा असतो. आपण स्वतःचाच विचार करूया ना. आपण जाहिराती दिसल्या की लगेच स्किप करतो. पण एखादी चांगली गोष्ट असेल तर ती आवर्जून वाचतो किंवा पाहतो. ऑफर्स वगैरे तर आज आहेत, उद्या नाहीत, त्या विसरूनही जातो आपण. पण एखाद्याच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी, ती कायम लक्षात राहते. कारण स्टोरीज थेट आपल्या इमोशन्सला कनेक्ट करतात. आणि म्हणूनच मीडिया कव्हरेज ही एक अशी जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, जी कोणतंही हार्ड सेलिंग न करता, म्हणजे काही विकण्याचा प्रयत्न न करता, लोकांच्या मनावर एक खोलवरचा आणि खराखुरा परिणाम साधते. ओके, चला आता आपल्या चौथ्या सेक्शनकडे वळूया. आणि हा भाग खास करून लहान व्यवसायांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण बघणार आहोत की मीडिया कव्हरेज त्यांच्यासाठी किती मोठी ताकद बनू शकते. तर मीडिया कव्हरेजमुळे नक्की काय बदलतं? बघा, एक तर तुमचा व्यवसाय फक्त लोकल राहत नाही, तो ओळखीचा चेहरा बनतो, एक ब्रँड बनतो. मग काय होतं? मग ग्राहक किंमत बघत नाहीत, ते तुमच्यावरचा विश्वास बघतात. तुम्ही तुमच्या स्पर्धकांमध्ये लगेच उठून दिसता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मोठ्या संधी स्वतःहून तुमच्या दारात येतात. पण इथेच बरेच लोक एक मोठी चूक करतात. त्यांच्या मनात एक विचार येतो, अरे, माझा बिझनेस अजून खूप लहान आहे, माझ्याबद्दल कोण लिहिणार? पण खरं सांगू, हीच तर सगळ्यात मोठी संधी आहे. खरं तर लहान व्यवसायांनाच मीडिया कव्हरेजची सगळ्यात जास्त गरज असते. का? कारण एकतर त्यांच्याकडे जाहिरातींवर खर्च करायला मोठं बजेट नसतं. दुसरं, त्यांना मार्केटमध्ये आपली ओळख पटकन निर्माण करायची असते. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची जी खरीखुरी प्रामाणिक गोष्ट असते ना, तीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, लोकांना मोठ्या कंपन्यांच्या आकड्यांपेक्षा एखाद्याच्या संघर्षाची, त्यातून शिकलेल्या धड्यांची आणि मग मिळालेल्या यशाची गोष्ट जास्त आपलीशी वाटते. ह्याच गोष्टी लोकांना कनेक्ट करतात. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या सेक्शनकडे.
आत्तापर्यंत आपण सगळं समजून घेतलं, पण आता वेळ आहे कृती करण्याची. त्यामुळे आपलं टायटल आहे वाट पाहू नका. पण मग आत्ताच एवढी घाई का? कारण तुमचे स्पर्धक थांबलेले नाहीत, ते ऑलरेडी डिजिटल झालेत. तुमचे ग्राहक त्यांचे निर्णय ऑनलाईनच घेत आहेत. आणि संधी कधीच कोणासाठी थांबत नसते. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आज तुम्ही तुमची जागा निर्माण केली नाही, तर ती जागा उद्या कोणीतरी दुसरं घेणार. कारण डिजिटल जगात जागा कधीच रिकामी राहत नाही. हे एक वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. व्यवसाय चालतो मेहनतीवर, पण तो वाढतो ओळखीवर. तुम्ही किती मेहनत करा, पण ती मेहनत तेव्हाच यशस्वी होते जेव्हा लोकांना ती दिसते, जेव्हा तिची एक ओळख निर्माण होते. तर मग जाता जाता एकच प्रश्न, तुमच्या व्यवसायाची ही ओळख कोण निर्माण करताय? तुम्ही स्वतः पुढाकार घेताय की सगळं काही नशिबावर सोडून दिलंय? याचं उत्तर तुम्हालाच शोधायचं आहे.